नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण जो प्रिन्स कट ब्लाऊजचं पेपर पॅटर्न कटिंग शिकलो तो आता आपल्याला कापडावरती कट करायचा आहे. कापडावरती कट करण्याआधी आपल्याला जो ब्लाऊज शिवायचा आहे तो अस्तरचा ब्लाऊज शिवायचा आहे, त्यामुळे आपल्याला आधी अस्तर कट करून घ्यायचे आहे. त्यामुळे आपण पॅटर्न आता अस्तरवरती ड्रॉ करून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने बंद बाजू आपल्या बाजूला आणि खाली बाही ठेवायची. बाही आपण यात सांगितली नाही, त्यासाठी बाहीचा सेपरेट व्हिडिओ आहे, तो बघितला तरीही चालेल. या पद्धतीने आपण बाही ही मार्क करून घेतली. बघा, त्यानंतर जो आपला बॅक आहे तो बाहीच्या वरती ठेवून या पद्धतीने मार्क करून घ्यायचा. बॅक मार्क केल्यानंतर तोही बाजूला ठेवून घ्यायचा. त्यानंतर आता आपल्याला या पद्धतीने जो आपला फ्रंटचा पार्ट आहे प्रिन्स कटचा, जो गळ्याचा पार्ट आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. गळ्याचा पार्ट ड्रॉ करताना आहे त्या पद्धतीने गळ्याच्या बाजूने आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्या समोरील जी बाजू आहे, जी आपण कट केले प्रिन्स कटचा आकार, तिथे अर्धा इंच माप जे आहे ते वाढवून घ्यायचे गळ्याच या पद्धतीने, आणि खालच्या साईडला 1 इंच माप वाढवायचे दोन्ही बाजूने या पद्धतीने. त्यानंतर आपला प्रिन्स कटचा हा पार्ट ड्रॉ करून झाला आहे. अर्धा इंच माप जे आपण कट केला आहे 1.5 इंचाचा, आणि वरती जो गोलाकार दिला आहे तिथे हाफ इंच मार्जिन वाढवायचं आणि खालच्या बाजूला इथे 1 इंच. त्यानंतर प्रिन्स कटचा जो दुसरा पार्ट आहे त्यालाही त्याच पद्धतीने हाफ इंच मार्जिन या पद्धतीने वाढवून घ्यायचं. जो आपण आकार कट केला आहे तिथे या पद्धतीने, आणि खालच्या बाजूला 1 इंच अंतर कट करायचं या पद्धतीने. आणि बाकीचा जो पॅटर्न आहे तो आहे तसा आपण खडूच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायचं. यानंतर जे आपण मार्क केलेले आहेत ते आपले सर्व जे मार्किंग केलेले पार्ट आहेत ते कट करून घ्यायचे. हा आपला प्रिन्स कटचा साधा ब्लाऊज आहे, साधा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. आता आपण हे जे मार्क केलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करताना खालील बाजूने सुरुवात करायची. अगोदर आपण जसं आपण ड्रॉ करत गेलोय तसं कट करत चालायचं. त्यामुळे बरोबर एकसारखे आणि व्यवस्थित कापून होतं आपला ब्लाऊज. आणि या पद्धतीने कट केल्यामुळे आपल्याला कुठे कपडा कमी वगैरे पडतो का याचाही अंदाज येतो. कमी पडत असेल तर त्या पद्धतीने आपल्याला जे पार्ट आहेत ते उलटसुलट पद्धतीने ॲडजस्ट करूनही बसवता येतात, किंवा कुठे जोड द्यायचा असेल तर आपण तो कपड्यावरती जोडही देऊ शकतो. पूर्ण आपण ज्या पद्धतीने ड्रॉ केलं होतं त्या पद्धतीने कट केल्यानंतर आपण बॅक घेतला आहे. हा अस्तरचा बॅक घेतल्यानंतर आपण त्यावरती हा चौकोन तयार करून घेतला आहे गळ्याचा. हे बघा, या पद्धतीने वर 2.25 आपला जो गळा आहे 10.5-11 तो मोजून घेतला, आणि खालपर्यंत 2.25 इंचाचं सरळ मार्क करून घेतलं आहे. आणि ते अंतर आपण कट करून टाकतोय, कारण आपल्याला बॅकला इथे सरळ उभे काठ घ्यायचेत पाठीला. त्यामुळे आपण सरळ या पद्धतीने हे जे बॅक आहे हे 2.25 इंचावरती कट करून घेतोय. आणि हा जो कट झालेला पार्ट आहे हा आपल्याला जपून ठेवायचा आहे, जो की आपल्याला हा खालचा पाठीचा भाग तयार करताना कामी येणार आहे. त्यामुळे त्यानंतर आपल्याला आता ब्लाऊज पीस कट करायचं आहे. तर चला ब्लाऊज पीस कट करून घेऊयात. ब्लाऊज पीस कट करताना आपण अगोदर या काठावरती बाही ठेवून घ्यायची, जे की आपल्या काठाला बाहीला काठ येते किंवा काठाला बाही येईल. या पद्धतीने आपण बाही कट करून घ्यायची, आणि आपल्या बॅकला आपल्याला सरळ उभ्या पद्धतीने काठ हवे आहेत आपल्याला. त्यामुळे नंतर आपल्याला जे काठ आहेत ते या पद्धतीने समोर
ठेवून घ्यायचे आणि जो आपण बॅक कट केला आहे तो बॅक बरोबर त्याच्यावरती ठेवायचा सरळ उभा. हे बघा या पद्धतीने. त्यामुळे आपले जे काठ आहेत ते बरोबर सरळ उभे येतील. त्यामुळे अशा पद्धतीने आपण बॅक कट करून घ्यायचा आणि त्यानंतर जे उरलेला कपडा आहे त्यात आपल्याला बाकीचे जे इतर पार्ट आहेत ते काढून घ्यायचे आहेत. तर चला, हा जो बॅक आहे तो आपण सरळ उभ्या पद्धतीने या पद्धतीने कट करून घेऊयात. हे बघा. आणि आता आपलं हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला जे उरलेला कपडा आहे त्यात सर्व पार्ट ॲडजस्ट करायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत. उरलेले पार्ट आपण या पद्धतीने ठेवून घेतलेत आणि ते आता कटिंग करून घेते. हे पार्ट कटिंग केल्यानंतर आपला जो प्रिन्स कट ब्लाऊज आहे तो अस्तर आणि कापड या दोघांवरती आपला पूर्ण कट करून होतोय. त्यानंतर आपल्याला तो स्टिच करायचा आहे. स्टिचिंग जो पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, ज्यांना कुणाला ब्लाऊजचे तयार पेपर पॅटर्न कटिंग हवे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करून तुम्ही मागवू शकतात. त्याच पद्धतीने आपल्याकडे सर्व ब्लाऊजांचे म्हणजेच कटोरी ब्लाऊज, 2 पीस कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, प्रिन्स कटमध्ये ब्रापट्टीवाला प्रिन्स कट, बोट नेक, कॉलर, त्याच पद्धतीने मद्रास कटोरी, पूर्ण एक सलग ब्लाऊज जो कुठे न कट करता ब्लाऊज, हे सर्व मापांचे आणि सर्व पॅटर्न मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करावा लागेल आणि अधिक माहिती मिळवावी लागेल. त्याचबरोबर जो पॅटर्नचे सेट आहेत त्यासोबत एक माहितीपत्रकही तुम्हाला दिलं जाणार आहे. तर तोपर्यंत बाय मैत्रिणींनो, धन्यवाद.